एकीकडे ज्ञानोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो आळंदीमध्ये पार पडलाय आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर संपूर्ण जो सोहळा आहे तो एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अनेक वर्षापासून अनेक शतकापासून ही परंपरा जी आहे पालखीची परंपरा ती आळंदी आणि देहू नगरीत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र आळंदीतील या ज्ञानोबारायांच्या पालखीला ही संपूर्ण जी लष्करी शिस्त आहे ती नेमकी कशी लागली आणि हा वारीचा जो सोहळा आहे तो इतक्या शिस्तीमध्ये नेमका कसा पार पडतो याचं जे संपूर्ण माहिती आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विशाल महाराज हडवळे आहेत। महाराज नेमकं काय सांगाल, एकंदरीत जर आपण पाहिलं तर सातत्याने अनेक शतकं या वारीसाठी लोटली, कंटिन्यू ही वारी सुरू आहे, मात्र याची जी शिस्त आहे ती अतिशय शिस्तबद्ध ही वारी आपल्याला पाहायला मिळते। अगदी रामकृष्ण हरी। खरं तर आता आपण सगळे मंडळी जिथे उपस्थित आहोत किंवा उभे आहोत ही आहे हैबत बाबांची ओवरी। परंपरेने आपल्याकडे जो माऊलींचा पालखी सोहळा जो शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला दिसतो, हा माऊलींचा शिस्तबद्ध पालखी सोहळा बाबांनी शिस्तीमध्ये आणला। खरं तर हा पालखी सोहळा तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांनी सुरू केला। असं म्हणतात परंपरेने की नारायण महाराज तुकोबरायांच्या आणि माऊलींच्या पादुका घेऊन पंढरपूरला जायचे आणि लोक विचारायचे पालखीत कोण आहे, तर मग सांगायचे पालखीत ज्ञानोबा तुकाराम आहेत। आणि मग आता आपण जे ज्ञानोबा तुकाराम भजन ऐकतो ते कसं तयार झालं, तर पालखीत कोण, ज्ञानोबा तुकाराम, अशा परंपरेने सुरू झालं। पण पुढे याच पालखी सोहळ्याला आज आपण जी शिस्त पाहतोय, या मानाच्या दिंड्या पाहतोय, आपल्याला चोपदारांची पद्धत दिसते, हे सगळं 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 दिसतं। हे सगळं हैबत बाबांनी आपल्याला शिस्तबद्धतेमध्ये करून दाखवलं। असं का? कारण हैबत बाबा हे मूळचे साताऱ्यामध्ये आरफाळा नावाचं गाव आहे तिथले, आणि हे शितोळे सरकारांच्या पदरी लष्करामध्ये सेवा द्यायला होते। एकदा प्रसंग असा घडला की काही भिल्लाच्या टोळीने बाबा प्रवास करत असताना त्यांच्या सोबती काही लोक असताना त्यांना लुटलं आणि त्यांच्याकडची संपत्ती लुटून घेतली आणि एका खड्ड्यामध्ये त्यांना बंद करून टाकलं, एका गुहेत बंद करून टाकलं, दगडाने बंद केलं। मग बाबांनी मनोमन प्रार्थना केली, त्यांची ज्ञानोबरांना फार श्रद्धा होती की माऊली जर तुम्ही मला ह्या कठीण प्रसंगातून वाचवलं तर पुढे आयुष्यभर मी तुमची सेवा करील। आणि तर ते ज्ञानोबराय आहेत, ते आई आहेत। मग त्यांनी काय केलं, ज्ञानोबराय ज्या भिल्लाने पकडलं होतं त्या भिल्लाच्या बायकोच्या स्वप्नात गेले म्हणे आणि त्याला सांगितलं की तुला मुलबाळ काही वगैरे होत नाहीये, तुझ्या मालकाला सांग की तू ज्या माणसांना पकडले त्यांना सोड, त्यांना आपल्या घरी घेऊन ये, त्या हैबत बाबांची पूजा कर, त्यांचं चरणतीर्थ घे, आणि हे सगळं सगळं तू जे करतोय ना हे केलं तर तुला संतती प्राप्त होईल। पुढे हैबत बाबांना ह्या प्रसंगातून सोडवलं आणि सोडवल्याचा परिणाम असा झाला की बाबांनी ठरवल्याप्रमाणे सगळं आयुष्य ज्ञानोबरायांसाठी द्यायचं। म्हणून मग बाबांनी यायचं, ज्ञानोबरायांसमोर उभं राहायचं, गळ्यामध्ये विणा घ्यायचा आणि भजन करायचं। महाराज ज्ञानेश्वर माऊली हे जे भजन आपण ऐकतो की नाही, महाराज ज्ञानेश्वर माऊली हे हैबत बाबांनी सुरू केलेलं भजन आहे। असं म्हणतात बाबा भजन करायला लागले, विणा वाजवायला लागले की ज्ञानोबरायांची समाधी सुद्धा भजनामध्ये बाबांच्या डोलायची असा बाबांचा अधिकार होता। पुढे काही काळानंतर या सगळ्या सोहळ्याला बाबांनी सैनिकी शिस्त लावली। आता बाबांनी शिस्त लावली या न्यायाने या सगळ्या पालखी सोहळ्याचे मालक म्हणून हैबत बाबा आणि त्यांची आपल्याकडे परंपरा मानली जाते। म्हणजे बाबा असतील, वर्तमान काळामध्ये बाबांच्या परंपरेमध्ये बाळासाहेब महाराज असतील, आमचे मित्र ऋषिकेश महाराज असतील, पवार, ही सगळी मंडळी ही सगळी परंपरा चालवतात। आपण पाहतो रावटे असतील, आपण पाहतो सैनिकी शिस्त असेल, रिंगणाची शिस्त असेल, उभ्या रिंगणाची जी शिस्त असेल, ही सगळी सगळी बाबांनी लावून दिलेली सैनिकी शिस्त आहे। आपण पाहतो बाबांनी अनेक वर्ष हा सोहळा चालवला आणि पुढे यथावकाश वृद्धापकाळाने बाबांचा जेव्हा देह पडला तेव्हा बाबांची समाधी इथे आपण महाद्वारात जेव्हा प्रवेश करतो मंदिरामध्ये येताना ती आपल्याला पितळी पायरी दिसते आणि मध्ये बरोबर जी चांदीची पायरी दिसते ना, बाबांची तिथे समाधी आहे। असं का? तर एवढी सगळी ज्ञानोबरायांची सेवा करूनही बाबांचा मनोरथ आहे की नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरण संत पाय हिरे देतीवर, एवढे सगळे वारकरी येतील आणि त्यांच्या चरणाची धूळ माझ्या अंगाला लागेल, या उदात्त विचाराने बाबांनी तिथे आपला देह ठेवलेला आहे। अशी सगळी वारीची परंपरा फार सुंदर अशी परंपरा आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण वारीचा जो क्रम असतो, वारीमध्ये सहभागी असणाऱ्या दिंड्यांचा क्रम असतो, तो क्रम नेमका कसा ठरतो? आपल्याकडे हा सगळा सोहळा नियोजन करण्याकरता दिंड्यांना काही मान दिलेले आहेत। म्हणजे रथाच्या पुढे आपल्याला 27 दिंड्या पाहायला मिळतील। आपल्याकडे काही रंगीत पताका पाहायला मिळतात, उदाहरणार्थ श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पताका, जरी पटका दिसतो। ह्या ज्या काही मानाच्या आहेत त्या पूर्वीपासून नियोजनाने लावून दिलेल्या आहेत की सगळी व्यवस्था उत्तम चालावी। मग क्रमाक्रमाने आपल्याकडे दिंड्या दिल्यात की रथाच्या अगदी सुरुवातीपासून आपण जर विचार केला तर मग 27, 26, 25 असं उलटं येताना रथाच्या एकदम समोर 1 नंबरची दिंडी आणि पुन्हा रथाच्या पाठीमागे 1, 2, 3 अशा दिंड्यांचा क्रम आपल्याला, ज्याची संख्या आता 300-400च्याही पलीकडे गेलेली आहे, ही शिस्त पूर्वीपासून आपल्याकडे लावलेली आहे।
धन्यवाद आमच्या संवाद साधल्यासाठी. हे होते हदवळे महाराज. आपण जर एकंदरीत पाहिलं तर आता मी ज्या गाभाऱ्यामध्ये उभा आहे तो श्री गुरु हैबत बाबा यांचा हा गाभारा आहे आणि यांच्या या गाभाऱ्यातूनच यांच्या या संपूर्ण पालखीचं जे नियोजनातून या पालखी सोहळ्याला जी आहे ती लष्करी शिस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इतका मोठा सोहळा, इतके अनेक शेकडो लाखो वारकरी, मात्र यात एकही चूक जी होत नाही याचं जे संपूर्ण श्रेय आहे अर्थात ते हैबत बाबांना जातं. आणि असा हा पालखी सोहळा जो आहे तो आजपासून सुरू झाला आहे. या पालखी सोहळ्याचे संपूर्ण जे अपडेट्स आहे तुम्हाला LS मराठीवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही वारीच्या वाटेवर असणारच आहोत. खास तुमच्यासाठी कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.